नमस्कार मित्रांनो. बांगलादेशाची निर्मिती झाली आणि त्यानंतर त्या देशात काय काय घडलं, भारताने त्यांना किती मदत केली आणि आज तो बांगलादेश कसा आपल्यावर उलटला आणि हिंदू लोकांविषयी तो कशा पद्धतीने वागतोय हे आपण बघतो. तेव्हा खरं तर थोडं जर मागे गेलं तर आपल्या पहिली गोष्ट अशी लक्षात येईल, पाकिस्तान आणि बांगलादेश हा एक देश होता. पण जेव्हा तिथले स्थानिक नेते मुजीबुर रहमान हे जेव्हा मोठ्या फरकाने उर्दू आणि बंगाली या भाषिक वादामुळे निवडून आले, तेव्हा पंतप्रधान म्हणून त्यांना पाकिस्तानने मान्यता दिली नाही आणि मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दंगली सुरू झाल्या आणि खूप लोक, लाखो लोक भारतात आले आणि त्यांना आपल्याला आश्रय द्यावा लागला. मग हे आपलं जो काही हे लोक येऊन जो आपल्या आर्थिक बोजा आपल्यावर पडत होता, तो बोजा कमी व्हावा आणि पाकिस्तानला धडा शिकवताना पाकिस्तानचे 2 तुकडे करावे या हेतूने इंदिरा गांधींनी भारतीय सैन्य पाठवलं आणि पाकिस्तान स्वतंत्र झाला. त्या दरम्यान बंगाली लोकांवर म्हणजे पाकिस्तानच्या मुस्लिम लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार पाकिस्तानी सैनिकांनी केले. पण 2 वर्षातच ते सगळं विसरून त्या पाकिस्तानच्या पंतप्रधान भुट्टो यांचं मोठ्या प्रमाणात बांगलादेशात स्वागत झालं आणि पुन्हा मागचं सगळं विसरून हे नमक हराम लोक पुन्हा भारताला विरोध करू लागले. त्यानंतर खरं तर आपले 2 उद्देश होते. एक म्हणजे पाकिस्तानचे 2 तुकडे करायचे आणि जे लोक भारतात आश्रय आले त्यांना परत पाठवायचं. हे पूर्ण झालं. पण त्या दरम्यान पाकिस्तानचे जे 90,000 सैनिक आपल्याकडे बंदी होते, ते बंदी सोडवताना आपण कसल्याही अटी टाकल्या नाही आणि ते त्यांना परत केले. ह्या दरम्यान आपण त्यानंतर बी आणि अगोदर बी जवळजवळ 4 युद्ध पाकिस्तानबरोबर खेळलो, पण आपल्याला त्याचा काही लाभ झाला नाही. पाकिस्तानची शेपटी वाकडीच राहिली. म्हणजे असं आपण कडक काहीतरी कायदे, काहीतरी त्यांच्याकडनं अशा काही गोष्टी करून घ्यायला हव्या होत्या की ज्यामुळे त्या देशाचं नुकसान होऊन त्याची शेपटी सरळ झाली असती. पण प्रत्येक वेळेस आपल्याला जग केव्हा आपल्या पाठीवर थाप मारेल अशी आपल्या नेत्यांना जी आशा असते, त्या आशेवर अवलंबून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो आणि स्वतःला मानवतावादी, स्वतःला सेक्युलर होण्यासाठी आपला आटापिटा चालू असतो आणि जगाने आपल्याला एक महान नेता मानावं, भारतातला एक महान नेता, तसंच जगाने बी आपल्याला मान्यता द्यावी की हा जागतिक कीर्तीचा नेता आहे. याच्यासाठी इंदिरा गांधीपासून तर आज मोदीपर्यंत सगळ्यांची धडपड चालू आहे असंच म्हणावं लागेल. तर जर इंदिरा गांधी आणि मोदीमध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे, तर मग आज बांगलादेशमध्ये जे काही चाललं त्यासाठी भारत सरकार काय पावलं उचलतो हाही प्रश्न आहे. तेव्हा मित्रहो, आता जेव्हा शेख हसीनाचं सरकार गेलं त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदूवर हल्ले सुरू झाले, तेव्हा सरकारने जागे होणं गरजेचं होतं आणि त्यांना कडक तंबी द्यायला हवी होती किंवा ज्या पद्धतीने पाकिस्तानकडे आपण युद्ध केलं आणि त्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला, त्याच प्रकारचा बांगलादेशसुद्धा आपण अशा प्रकारची ॲक्शन घेऊ शकतो. पण अजून तरी आपण तसं काही केलं नाही. आणि मुळात जेव्हा जेव्हा हिंदूंवर हल्ले होतात तेव्हा तेव्हा बांगलादेशला असं सांगायला हवं की जे हिंदू आहेत ते सगळे आमच्याकडे पाठवा आणि तुमच्या भूमीमधून काही भाग त्यांना द्या आणि त्यांचा आम्ही एक होमलँड बनवू आणि त्यांची सुरक्षा करू. आपण तेही करत नाही. आणि विशेष म्हणजे ज्या 1972च्या युद्धामध्ये आपण जवळजवळ 3,842 सैनिक गमावलं, तरीही आपल्याला त्यांच्याकडनं काही मिळवता आलं नाही. विशेष म्हणजे आपण या सगळ्या गोष्टी फार लवकर विसरतो. मुळात मुस्लिम देश जे बी आहेत त्यांच्यामध्ये मूर्तीपूजेला हा विरोध असतो आणि ते नेहमी बोलून दाखवतात. खरं तर बांगलादेश
हा शेख हसीनासारख्या कोणीतरी नेत्या परत येतील किंवा त्या स्वतः येतील आणि सरळ सुरळीत ही जी आपली आशा आहे ती फुल ठरेल. कारण मुळात डायरेक्शन डे हा भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या अगोदर जो सुरू झाला तो कलकत्त्याला सुरू झालेला होता. आणि आज भी चिकन नेक हम बंद कर देंगे, चिकन नेक हम हत्या लेंगे असे घोषणा तिथले बांगलादेशी करत असतात. म्हणजे ते तुम्हाला सरळ सरळ दमदाटी करतात. एवढा मोठा प्रचंड देश, एवढा लोकसंख्येचा देश, एवढा प्रगतिशील समृद्धीवाला देश, एखादा छोटा देशसुद्धा तुम्हाला धमकवतो आणि तुम्ही ते निमूटपणे ऐकून घेता, त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण दोन, एक म्हणजे सरकार आणि दुसरं म्हणजे समाज. आपण समाजमधून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आपलं जे वर्तणूक आहे ती दुबळी आहे. कुठेही आपल्याकडे कणखरपणा नाही, जशाला तसे उत्तर द्यायची आपली तयारी नाही आणि ते सरकार असतं. सरकार मोदीचं करतं हे काम नाही असं नाही, पण एवढं लेंथी आणि एवढं मोठ्या प्रमाणात शिथिल कार्यक्रम आहे. कुठलीही गोष्ट ही झटकेपटक जायला हवी, ताबडतोब ॲक्शन घ्यायला हवी आणि त्याचे परिणामसुद्धा दिसायला हवे. पण ॲक्शनच घ्यायची नाही, घेतली तर त्याचे परिणाम लवकर दिसत नाही. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला फक्त लोकांना दाखवण्यासाठी हे सगळं करायचं आहे, प्रत्यक्ष काही करायचं नाही. तेव्हा मित्रो, आज जे बांगलादेशमधली हिंदूंची जी परिस्थिती आहे त्याला भारतीय हिंदू आणि भारत सरकार दोघंही जबाबदार आहे. एक वेळ आपण काँग्रेसच्या काळातल्या गोष्टी समजू शकलो असतो, कारण त्यांनी कधीही हिंदूंची बाजू घेतली नाही, ती नेहमी मुसलमानांच्या बाजूला राहिली. आणि त्यांनी म्हणजे काँग्रेसने 50 वर्षांमध्ये नेहरूंपासनं ते इंदिराजीपर्यंत तर राजीव गांधीपासनं तर सोनिया गांधीपर्यंत जोही कारभार केला तो फक्त मतांसाठी केला. ज्या ठिकाणी आपल्याला मतं मिळेल, जो समाज आपल्या पाठीमागे उभा राहील, त्या समाजाची काही मागण्या असल्या, मग त्यासाठी देश तुटत असला, देशाची एकात्मता धोक्यात येत असली आणि डेमोग्राफी बदलत असली तरी आम्हाला काही घ्यायचं नाही. जे काम आज ममता बॅनर्जी करता आहेत सत्तेवर राहण्यासाठी, ते कुठल्याही प्रकारच्या थराला जायला तयार आहेत. तोच प्रकार काँग्रेसच्या काळात होता. पण काँग्रेसचं जाऊ द्या, काँग्रेस ही पहिल्यांपासून स्वतःला सेक्युलर समजत होती, म्हणजे सगळ्या धर्मांचा समान न्याय अशा पद्धतीचं त्यांचा कारभार ते म्हणत होते, तसा चालू होता. पण ते फक्त एकाच धर्मासाठी उभे होते हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण BJP हा उजवा पक्ष आहे, हा हिंदूंच्या बाजूने बोलतो आणि हिंदूंच्या मतावर निवडून आलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा जर खरा विचार केला तर तिथले जे भद्र लोक आहेत, हे लोक जर बंगालमध्ये जे चालले आहे ते बघत नाही का? ते बी भद्र लोक हिंदू आहेत. मग हिंदूंवर अत्याचार झालेला कसा काय चालतो? विशेष म्हणजे भारतीय सगळे लोक त्या बाबतीत बोलत असतात, त्या बाबतीत टीका करत असतात आणि बंगालमध्ये काहीतरी झालं पाहिजे हे ते सांगत असतात. पण भद्र लोक काही बोलत नाही. असं का? कारण भद्र हा मुळात स्वार्थी आहे आणि त्याला फक्त त्याच्यापुरतं बघायचं आहे. जेव्हा तोही नामशेष होईल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल. कारण मुळातच पश्चिम बंगालमध्ये आणि बंगालमध्येही पूर्वी बहुसंख्य हिंदू होते. ते हिंदू कसे कसे कमी झाले, त्याच्यातले भद्र लोक कसे मुसलमान झाले, का त्यांना व्हावं लागलं, हे सगळं भद्र लोक बघत नाही का? कारण भद्र लोकांनी कधीही उजव्यांना पाठिंबा दिला नाही. अगोदर डाव्यांना दिला, नंतर ममतांना दिला, पूर्वी काँग्रेसला देत होते. आत्ताशी कुठंतरी ते BJPच्या पाठीमागे उभे राहिले असं मागच्या निवडणुकीत दिसेल. पुढच्या निवडणुकीत तेही कळेल. पण ते जाऊ द्या, ती निवडणूक झाली, त्याचीच काही देणं घेणं नाही. तर आपण भारतीय म्हणून आणि बांगलादेशच्या हिंदूंसाठी काय करू शकतो आणि सरकारला आपण ठणकावून सांगितलं पाहिजे, तुम्हाला हे करावं लागेल आणि आपण तुमच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत. पण तुम्ही हिंदूंसाठी काही करत असाल तरच आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहू, ही सांगण्याची आज गरज आहे. नमस्कार.